मी आज इगतपुरी येथील पवारनगरमध्ये आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता संपूर्ण पवारनगर हे जलमय झालेलं आहे, पाण्याखाली गेलं आहे. गेल्या 48 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे. पाऊस हा कंटिन्यूरित्या चालूच आहे आणि ह्या पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. अनेक नागरिकांचा याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन यांच्याकडे कसं लक्ष देत नाही हा एक मोठा प्रश्न पडतो आहे. सध्याची परिस्थिती बघता इथे साईडला जी नाली तुंबलेली आहे, गटर तुंबलेली आहे, याचं काम अद्याप इगतपुरी नगर परिषदेकडनं झालेलं नाही आहे. काल हवामान खात्याने सुद्धा ढगफुटीचा अंदाज दर्शवला होता. त्यामुळं इगतपुरी तालुक्यात किंवा इगतपुरी किंवा त्र्यंबकेश्वर तालुका असेल या ठिकाणी सुद्धा भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत असेल. पाऊस खूप अतिप्रमाणात पडतो आहे. पाण्याची विल्हेवाट कशी लावावी याकडे पालिकेचं लक्ष आहे की नाही आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे. त्याचप्रमाणे आज शाळेत जाणाऱ्या मुलांनाही देखील त्रास झालेला आहे. रस्त्याचा मार्गसुद्धा मिळत नाही आहे पावसामुळे. हे दृश्य आपण थेट शेअरनामा 24 न्यूजमार्फत बघत आहात. कॅमेरामन बाळा पंडितसह मी रोहन मागाडे.